काय नितीन भाऊ, तुम्ही बी असं बोलून राहिले, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? एकीकडे महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर यावं म्हणून भाजपच्या गोपीनाथरावांनी टोलमुक्तीचं मधाचं बोट लावलं होतं. महाराष्ट्रात टोलमुक्ती होणार या कल्पनेनं जनता सुखावून गेली होती. कधी एकदा मतदानाच्या रांगेत उभं राहतोय आणि मधाच्याच बोटानं ईव्हीएमचं बटन दाबतोय असं जनतेला झालंय. एवढ्यात नितीन भाऊ तुम्ही बॉम्ब टाकला. महाराष्ट्रात टोलमुक्ती अशक्य आहे असं सत्यवचन मुंबई पुणे एक्सप्रेस वे फेम गडकरींनी केलं. नाक्या नाक्यावर फ्लायओव्हर बांधणाऱ्या पुलकरींनी एवढं कडवट सत्य बोलून गोपीनाथरावांची आणि महायुतीवाल्यांची पंचायत करून टाकली आहे. नागपुरी भाषेतच सांगायचं झालं तर बिनपाण्यानं करून टाकली आहे. नितीन भाऊ, पार्टी विथ डिफरन्स वाल्यांना हे शोभतं का? आपल्यातल्या डिफरन्सच्या आयडिया अशा उघडपणे एक्सचेंज करणं आपल्या संस्कृतीत बसतं का? महायुतीच्या सरकारसाठी गोपीनाथराव पुन्हा केवढा संघर्ष करतायत. महायुतीचं सरकार येणार याची त्यांना एवढी खात्री आहे की घड्याळवाल्या पवार काकांनाही त्यांनी एनडीए मध्ये यायला विरोध केला, तर अजितदादांना बीड मध्ये उभं राहायचं आव्हान दिलं. गोपीनाथराव पवार काका पुतण्यांशी 2 हात करत असताना असा बिब्बा घालणं नितीन भाऊ बरोबर आहे का? आता तुम्ही दिल्लीला गेल्यामुळे सीएम पदाची स्वप्न गोपीनाथरावांना अगदी दिवसा सुद्धा पडू लागली. आता तुम्ही दिवसा ढवळ्या हे सत्य सांगून त्यांचं स्वप्न दिवसा ढवळ्या खोटं ठरवताय, हे काही बरं नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.